कोरणी घाटवर अवतरली जणू दिवाळी। गोंदियाची जीवनवाहिनी आई वैनगंगा नदीच्या पावन तटावर आज भक्तीचा एक अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला। वृंदावन येथील श्री आनंदन धाम ट्रस्टचे पीठाधीश्वर पूज्य सद्गुरू श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत भव्य महाआरती आणि दीपदान करण्यात आले। 5000 दिव्यांच्या लखलखाटाने कोरणी घाट उजळून निघाला। सद्गुरूंच्या हस्ते मंत्रोच्चारात आई वैनगंगेची महाआरती करण्यात आली। अध्यात्मासोबतच पर्यावरण आणि नदी संवर्धनाचा मोलाचा संदेश या निमित्ताने देण्यात आला। या सोहळ्याला खासदार प्रफुल्ल पटेल, सौ वर्षाताई पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, केतन तुरकर, विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि हजारो भाविक उपस्थित होते। पण हिंदू संस्कृतीमध्ये राहणारे लोक आणि आम्ही विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येकदा आपल्या संस्कृतीच्या जपण्याचं काम करतो आणि त्याकरिता आपण कार्तिक पौर्णिमेला गंगा आरतीचे आयोजन करतो। त्याच निमित्ताने जेव्हा 21, 22 आणि 23 तारखेला प्रफुल्ल पटेल साहेबांनी हनुमंत कथाचे आयोजन केला, तेव्हा माननीय जैन साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेबच्या माध्यमातून हे कार्यक्रम करण्याचा आम्हाला लाभ भेटला आणि आम्ही पूर्ण क्षेत्रामध्ये जेव्हा लोकांशी भेटलो तो लोकांमध्ये खूप उत्साह होता। कारण सर्वांची परमपूज्य गुरुदेव ऋतेश्वर महाराजांची दर्शन करण्याची, त्यांचे वचन ऐकण्याची खूप इच्छा होती। त्याकरिता आम्ही सर्व लोकांनी पूर्ण मेहनतीने विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट आणि पूर्ण क्षेत्राचे जितके भाविक आणि भक्तजन सर्वांना मिळून हे कार्यक्रम आयोजित केला आणि आपली संस्कृती जपण्याचे जे कार्य आहे ते आम्ही सतत ट्रस्टच्या माध्यमातून असंच करत राहू।